Dear students, we are learning that maths part second, topic number first, basic concept in geometry. In this lecture is part second of this topic. In this first point, segment AB. When you tell that line segment, the union set of point A, point B, and point between A and B is called as the segment AB. When you segment AB is written as seg AB, or we written that as well as distance AB. म्हणजे लक्षात घ्या, आपण लाईन सेगमेंट म्हणजे काय आपण म्हणतो तर रेषाखंड म्हणतो. रेषाखंड कधी म्हणणार आहे तर बिंदू ए आणि बिंदू बी या बिंदूंच्या दरम्यानचे सर्व जे बिंदू आहेत, त्या बिंदूच्या दरम्यानचे सर्व बिंदू आहेत, त्या बिंदूंच्या संयोग संचास आपण काय म्हणणार आहोत तर रेषाखंड म्हणणार आहोत. आणि रेषाखंड नेहमी सेग एबी म्हणजे रेषाखंड रेख एबी किंवा आपण डिस्टन्स एबी या पद्धतीने लिहिला जातो. नेक्स्ट पॉइंट इज द रे. This diagram will be ray named as the A, B and P. Ray AB. When you tell that ray AB at that time, when suppose A and B are the two distinct point, दोन भिन्न बिंदू आहेत. The union of set of A, B and P, this union of set of called as the ray AB. म्हणजे लक्षात घ्या, आपण किरण कधी म्हणणार आहोत तर बिंदू समजा ए आणि बी हे दोन बिंदू आहेत आणि या दोन बिंदूमध्ये आपण या पद्धतीने लिहिलो ए बी पी, या सर्व बिंदूंच्या संयोग संचास आपण काय म्हणतो रे असे म्हणतो. आणि हे लिखाण कसं केलं जातं पहा, रे ए बी, यालाच आपण लिखाण कसं केलं जातं रे ए बी. अँड पॉइंट ए, या ठिकाणचा पॉइंट ए जो आहे, द रे ए बीज पॉइंट ए इज द एंड पॉइंट ऑफ दिस रे ए बी. म्हणजे या ए ला अंत्यबिंदू म्हणजे सुरुवातीला आपण काय म्हणतो अंत्यबिंदू नव्हे, आरंभ बिंदू म्हणतो. म्हणजे जिथून सुरुवात होते, या किरणाला सुरुवात होते त्याला आपण आरंभ बिंदू, त्याला आपण एंड पॉइंट ऑफ रे ए बी असे म्हणतो. त्यानंतर थर्ड पॉइंट इज द लाईन ए बी. लाईन A B. Line means that as like to diagram. Line A B. Line A B is the straight line written as the line A B. Line A B. Then fourth point is the congruent segment. When you tell the congruent segment, आपण congruent segment कधी म्हणणार आहोत? When two segment length is equal. ज्यावेळेस दोन रेषाखंडाची लांबी समान असते त्यावेळेस आपण देन यू टेल दॅट दिस टू सेगमेंट्स आर कॉन्ग्रंट. कॉन्ग्रंट म्हणजे काय असेल, लांबी समान असणार आहे. पुढचं कॉन्ग्रंट सेगमेंट ए बी अँड सी डी इज कॉन्ग्रंट. व्हेन यू टेल दॅट दिस टू सेगमेंट आर कॉन्ग्रंट मीन्स दॅट इफ द लेंथ ऑफ टू सेगमेंट्स इज इक्वल, लेंथ ऑफ टू सेगमेंट इज इक्वल, then we tell that these two segments are congruent. In this figure, length AB is equal to length CD. We written that seg AB congruent. These are the symbol of the congruent. Congruent seg means segment CD. Okay. या पॉइंट वरती आपण प्रश्न सराव संच 1.2 मध्ये प्रॅक्टिस सेट 1.2 फर्स्ट क्वेश्चन म्हणजे पहिला क्वेश्चन आहे. त्या पहिल्या क्वेश्चन मधलं पहिलं उदाहरण आपण याच्यासाठी पाहूया. प्रॅक्टिस सेट 1.2 क्वेश्चन नंबर फर्स्ट. या प्रश्नामध्ये आपल्याला पॉइंट आणि त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट दिले म्हणजे निर्देशक दिलेले आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला देन डिसाइड पेअर ऑफ सेगमेंट आर कॉन्ग्रंट ऑर नॉट. तर दिलेले काही पेअर्स ऑफ सेगमेंटचे आहेत त्या एकरूप आहेत की नाहीत ते ठरवा म्हटलेलं आहे. खूप सोपा प्रश्न आहे पहा, लक्ष द्या. सेगमेंट डीई मीन्स दॅट पॉइंट डी कोऑर्डिनेट
पॉईंट डी चा कॉर्डिनेट काय पहा, कॉर्डिनेट -7 अँड पॉइंट ई चा डीई, ई कॉर्डिनेट ई इज इक्वल टू 9. Hence, which are the greater and smaller? 9 is the greater than -7. Hence, we written that distance DE is equal to, मोठी संख्या पहिल्यांदा घ्यायची, मोठ्या संख्येतून लहान संख्या ही वजा करायची. Hence, distance DE is equal to 9 मायनस वजा करायची म्हणून, आणि दुसरी संख्या काय पहा -7 आहे. हेन्स -7 इज इक्वल टू, देन 9 मायनस मायनस काय होणार आहे, मायनस मायनस प्लस, 9 प्लस 7 इज इक्वल टू किती असणार आहे, 16. मीन्स दॅट डिस्टन्स डी इज इक्वल टू 16. हे पहिलं मिळालं. पुढचं आपल्याला डिस्टन्स डी मिळाला, त्याचबरोबर पुढचा एक सेगमेंट आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे, तो पण अंतर काढायचं आहे त्याचं, म्हणजे सेग ए बीच काढायचं आहे, सेग ए बीच काढायचं आहे. म्हणून आपण काय लिहू शकतो पहा, सेग ए बी मध्ये या ठिकाणी पॉइंट ए कोऑर्डिनेट, पॉइंट ए चा कोऑर्डिनेट काय पहा -3 कोऑर्डिनेट, अँड ए नंतर कुठला बी, बी इज इक्वल टू 5. which coordinate is greater, 5 is greater than -3. hence 5 is greater than -3. hence distance AB is equal to, मोठ्या संख्येतून लहान संख्या म्हणजेच 5 मायनस इन ब्रॅकेट -3, 5 -3. पुढे काय येणार पहा, इज इक्वल टू 5 मायनस मायनस प्लस प्लस 3 इज इक्वल टू 8. मीन्स दॅट डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 8. हा या ठिकाणचं डिस्टन्स ए बीचं अंतर किती आलं, 8 आलेलं आहे, आणि या ठिकाणी डीचं अंतर किती आहे, 16 आहे. दोन्ही सेगमेंटची जी लेंथ आहे, लांबी जी आहे ते वेगळे आहे. आणि आपल्याला काय विचारतो, वेदर द टू सेगमेंट्स आर कॉन्ग्रंट, यामध्ये कॉन्ग्रंट आहेत का, म्हणून आपण लिहू शकतो. पहा हे समजून घ्या. जर लिहून घेतलं नसेल तर पहा थोडस इथून उत्तराला सुरुवात झालेली आहे आपल्या या ठिकाणाहून, इथून या ठिकाणी आणि वरती पुढचा मुद्दा आहे, खाली भाग पुसतो. आणि म्हणून आपण लिहिणार आहे लेंथ डी इज नॉट इक्वल, म्हणजे इज नॉट कॉन्ग्रंट length AB, and hence we tell that in the statement seg AB, हा पहिल्यांदा D आहे, seg DE and seg means segment AB are not congruent, अशा प्रकारे पहिल्या प्रश्नामध्ये 3 उदाहरणं आहेत. सोपे आहेत पहा, फक्त चिन्ह महत्वाचे लक्षात ठेवायचं, कोणत्या बिंदूचा कोऑर्डिनेट कोणता आहे, आणि यावरून आपण ते 2 सेगमेंट जे आहेत ते कॉन्ग्रंट आहेत का ते आपण पडताळून घेऊ शकतो. यानंतर पुढचा पॉईंट पाहूया आपण, मिड पॉईंट. नेक्स्ट पॉईंट, मिड पॉईंट ऑफ सेगमेंट, म्हणजे रेषाखंडाचा मध्यबिंदू. डायग्राम या ठिकाणी आपण काढलेला आहे, एक सेगमेंट आहे, त्या ठिकाणी एम हा त्या सेगमेंटचा मिड पॉईंट आहे. आता या ठिकाणी आपण इफ जर असा असेल तर पहा, इफ ए एम बी या ठिकाणी असेल, म्हणजे एम हा मिड पॉईंट असेल, त्यावेळेस आपण असं सांगू शकतो, त्यावेळेस सेग ए बी, त्यावेळेस आपण इथं लिहितो सेग ए बी इज इक्वल टू सेग एम बी, म्हणजे हे दोन्ही कसे आहेत, इक्वल लेंथचे आहेत, कॉन्ग्रंट आहेत, असंही आपण म्हणू शकतो. म्हणजे AM इज इक्वल टू MB. And then we tell that point M is the midpoint of seg AB. त्यावेळेस आपण असं म्हणणार आहोत की M हा AB चा मध्यबिंदू आहे. आणि कोणत्याही रेषाखंडाला, म्हणजे एव्हरी सेगमेंट हॅज वन अँड ओनली वन मिड पॉइंट.
कोणत्याही सेगमेंटला एक आणि एकच मध्यबिंदू असतो. लक्षात आले? सोपा भाग आहे. मध्यबिंदू मिड पॉइंट. याच्यावरती आधारित एक आपण उदाहरण पाहूया. प्रॅक्टिस सेट 1.2 मधलं क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन काय पाहा आपल्याला. पॉइंट एम इज द मिड पॉइंट ऑफ सेग ए बी. इफ ए बी इज इक्वल टू 8 देन फाइंड द लेंथ ऑफ ए एम. आपल्याला समजण्यासाठी आपण सेगमेंटचे डायग्राम काढूया. आपण सेगमेंटचं नाव काय आहे? ए बी. ए बी and in the given that M is the midpoint, hence M is the midpoint. Okay, आन्सर काय लिहिलं आता. आकृतीची आवश्यकता नसते, पण आकृती काढली तर आपल्याला काय होतंय, लवकर तो भाग समजतोय. पॉइंट आन्सर मध्ये M is the midpoint ऑफ सेग ए बी. म्हणजे बिंदू यम हा रेषाखंड ए बी चा मध्यबिंदू आहे. देन वी टेल दॅट ए एम बी, देन ए एम इज इक्वल टू एम बी. ए एम इज इक्वल टू एम बी. आपल्याला किंमत कशी काढायची आहे? फाइंड ए एम म्हटलेलं आहे. हेन्स ए एम इज इक्वल टू, हे दोघे एम हा मिड पॉइंट असेल तर ए एम ची जितकी लेंथ असणार आहे तेवढीच एम बी ची असणार आहे. आणि आपल्याला प्रश्नात सांगितलेला आहे की ए बी हा पूर्ण जो आहे तो किती आहे? 8 सेंटीमीटर दिलेला आहे. आणि म्हणून ए एम इज इक्वल टू, ए एम हा काय असणार? त्या ठिकाणचा हाफ असणार आहे, म्हणजे निंपट भाग आहे. हेन्स ए एम इज इक्वल टू 1/2 काय असणार आहे? ए बी. म्हणजे ए बी च्या निंपट आहे. देन पुट ऑन द व्हॅल्यूज इज इक्वल टू 1/2 इंटू ए बी ची व्हॅल्यू किती आहे? 8. 2 1 2, 2 4 8. आणि हेन्स ए एम इज इक्वल टू 4. लक्षात घ्या, तोंडी उत्तर द्यायचं नाही आपल्याला. अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप हे लिखाण करत जायचं आहे. सोपे प्रश्न आहेत. यानंतर टू ट्राय प्रॅक्टिस सेट 1.2. Thanks.